शास्त्र 18 पुराणे नाम गाऊ हरी तारोर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सारच कारण गुरु रंगलायूर सेवा भाया अब 4 वेद कुळस ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद सारी वेदेरो सारच कारण गुरु रंगलायूर सेवा भाया तो प्रत्येक कडीम बापूजी सेवा भाया केदने बोल बंजारा समाज आंबलेम परोपकार बापूचं परोपकार बचन मन काया संत सहज सुभाव खगराया तैसे काया वाचा मने प्राणे साधुवाडाला उपकारा करणे आपुले परवी म्हणून येणे उपकार करणे सर्वांशी आजूबाजूती देवी देवता मातृपितृदेव हमारे लागच प्यारे प्यारे अरे कलयुग में प्यारे लाग रेस याडी बाप केंदी काट रेस याडी बाप केंदी काट रेस खरोच काट रेस कधी कधी कमी प्रमाण में याडी बाप सेवा कर रेस खरो सेवा कर रेस गए कोणी कर रे याडी बाप केंदी काटच रेस ज्ञानेश्वर महाराज रामायण सुद्धा कच गोस्वामी तुलसीदास बाडे खल बहु चोर जुवारा जे लंपट प्रधन परदारा मानवूनही मातु पितु देवा साधुन सन करवा वही सेवा जिनके हैं आचरण भवानी ते निश्चर जाने सब प्राणी अरे खल म्हणजे काय ज्ञानेश्वर महाराज खल म्हणजे काय खल देखो खल म्हणजे दृष्ट म्हणजे पापी एखादी पापी मंक्याचं बरोबर खळपणा जाय करता काही कवळ लागे आपण संध्याकडले जाऊ लागे ना म्हण बापूकडले जाऊ लागे जन वरो खळपणा जाय जसे एखादी मंक्यार खळपणा जाय करता जे खळांची वैंकटी सांडो तया सत्कर मिरती रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे खळपणा जाय करता हे कलियुग्यामा 4 प्रकारे नरचकस शास्त्रीय कहते राक्षस नर पशु नर मानव नर आणि देव नर हे 4 नरे माहिती मंख्या जरी बळव तरी जीवन येडस उद्धार येव राक्षस मत बळो देव मत बळो संत मत बळो फक्त मंख्या बळ जाव बस माणूस द्यावा प्रेम भातुके पाठवा प्रेम म्हणजे मंख्या जरी बळगे तरी जीवन येडस उद्धार येव करता नाही बापूजी केरेच अंबरूत आपळो पराई
प्यारो भारी संत समन प्यारो भारी आणि कोटी तीर्थ चरणे मसारी किस बिध बडाई मारू मारी संत छऊ मारे ती भारी ओ कारण करू मा पूजा ओरी सामळू मा वाते संताचा मारो मथून ओरो संत समन प्यारो वारी कोटी तीर्थ चरणे सारी बापूर चरणेम कोटी तीर्थ तीर्थे तया ठाया येती पुनित व्हावाया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा बापूरचे धजलेन बोल धजे पर सोहण लागस शिवा भाई धजप छोडे रो धजप ले जाण सोमगडे वाळो केरो एक एक भजन हा शिवेन बोलो असे संतर मन आसरो भारी असे संतर मन आसरो भारी प्राण तुचुमा आत्मा ती सारी भाई बंद कुटुंब कबिला छोडन सारी निष्काम करू चुमा भक्ती ओरी छोडन जगेरी आशो संताचा मारो मथून ओरा मातारो आसो मागाडे भागवतीम सुद्धा वर्णन करते शिश्रू मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्था उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता याडी जर सुद्धा पुण्या तो बेटा चतुर जन्मे नावाचं बापेर पुण्या तो विद्वान जन्मे नावाचं पण येरउलट केत नाही उण माधव मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषाच दरिंदता मातेच्या दोषाने मुलगा उन्मत बनतो पितेच्या दोषाने मूर्ख कुळाच्या दोषाने कंजूस आणि स्वतः जर दोष म्हणून दरिंद जन्मे नावच कस एक 3 प्रकारे दुःख जगत आपण जन्मे मानतानी एक दरिंदेर दुःख पापेर दुःख आणि जन्म मरणारे दुःख म्हणजे 3 प्रकारे दुःखेपेक्षा पापेर दुःखेपेक्षा दरिंदेर दुःख जास्त आणि दरिंदेर दुःखेपेक्षा जन्म मरणारे दुःख जास्त करताना जन्म मरणारी खटपट मिडगिर सेवा भाया किंवा एक भजन सर बापुरो सुरता आगम अगोचर भारी चारी मुद्रा खेतो सारी नाभि कमल से सुरता चढ़ाओ 10वें माही जाके समाओ जन्म मरनेरी मिटकी खटपट सारी र सेवा भाया आणि 84 मिटकी खटपट सारी र सोहम गडेवाळा एक एक वजन जर आपण जर व्याकरण किदे और अभ्यास किदे तो मागुता हाची जन्म पावशी भोगिले सुख दुःख दानसी अरे हे तो न गळे सायासी कार्य अंध होशी जाणून या बापूजी केलेस का हांदळो हेरुची आखी पर्या धुंडी फरगी अरे ओळख चेनी केरी लपाड दुनिया बालट वेगी अब एखादी काही आपण विनोद करणार की आपण हास्याशिवाय दुसरं काही आहे नाही आपण हसणार की आजी गच जसे रोचे काही बदल येईल करताना बापूजी केरेचं आखी पर्या धुंडी फरगी अरे ओळख चेनी केरी लबाड दुनिया बालट वेगी आणि सकली रो पोरोर एक एक भजन बापूजी व्याकरण जरलं काय और अभ्यास किती तसं कीर्तन रच कीर्तने मग 4 चरणे रच अभंग लिहून लागस व अभंगेर व्याकरण कवण लागस वर अभ्यास करन ताणी वो अभंगेर शेवटर भावार्थ शेवटर कडी प्लानो सोहण लागस जो बापूजीर एक एक भजन सब रसो का किया मार अरे भजन गोली एक ही सार ईश्वर सिंग बापूर भजन गोळी आहे एक सारचं कारण जिवे गोड 3 अक्षराचं रस अमृत दयास फिके पुढे बापूर भजनेर समोर अमृत सुद्धा फिको पडजाव आवडी शक्ती म्हणजे ईश्वर सिंग बापूर भजने आवडी शक्ती वेद मंत्र हेद मेरे वेद में हेद मेरे वेद में मैं वेदन के माई मेरे मा जो भेद है वे वेदन में नाही जे वेदेम चेनी हो मार्कंच ईश्वर सिंग बापूर भजन बोलो नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी अरे एक तरी ओवी अनुभवावी
ईश्वर सिंग बापूर भजनेर एक कडी जर अनुभवल्या तो भजन्या सदरगो समजरोर शर्यती कोण सदरो मने ती सदरो अंतरंगी ती सदरो शर्यती सदरण काही उपयोग छे नाही फक्त अंतरंगी ती सदरो हाणू बापूजी केरेचं करताळे बापूजी केरेचं पोसन बळायो पुरुषा हे संसार एम कायचं फसली नकली आणि असली तीन प्रकारे संबंध फसली नकली आणि असली फसली म्हणजे काय फसली म्हणजे पिनाळ कायम लोक काय करते ते एकमेकांना पिसा देतात पिसा व्यवहार करते ते पिनाळ कायम अब पिसा देर काही विश्वास रे कोणी कली फसा नाकरे करताना पिसा देर सुद्धा बंद कर देते असं अब नातेवाईक येईन एखादी आपण पिसा देणार की टाइम आहे पिसाच जर होतो दिनो अरे मग पिसा देन फसगो कसं अनु कसं म्हणजे फसली नातेवाईक रोजे संपत्ती रोजे संबंध चहू नकली म्हणजे फसली संबंध नकली म्हणजे देहाचा संबंध या जन्मापुरती म्हणून नकली असली म्हणजे देवाचा जीवाचा आणि संताचा बापुरो आणि संतेरो काय मेर नातो जोडो हौस खरो नातो नातोच नातो ना अधिक ती नाती नातो नाती फरकच नाती म्हणजे काही नाती म्हणजे कुरकुरे मेगो ना आपले नातो आपल्या गोरमाटी शब्द नातो ना अधिक ती जी जी आपली नाही ती नाती जोपर्यंत शरीरचं तोपर्यंत नातेवाईकरो संबंध आणि शरीर संपगो नातेवाईकरा नातो संपगो जब तक नाता जगत में तब तक भक्त न होय नाता तोड़े हरि भजे अरे भक्त कहावे सोय देखो ज्ञानेश्वर महाराज एक असो मोळी विक्या रकच मोळी विक्या काही किदो मोळी भारवली आणि जंगलेम गो अब जंगलेम गो पण वाघ लागोलार अब केरे तर वाघ आवच कस जर अचानक आपण अंग येते वाघ आहो तो आपण कर्या काही होतं काही कर्या काही तिला चालेवळ कोणी मग चालच काही भगवान मन बचा हे सेवा भाया बचा हे ईश्वर सिंग बापू मन बचा संकट भगवान आपण ध्यान करायचा एरवी ध्यान करायचं काय करा नाही जो अचानक मुळी विचारल्यार वाघ लागो काय लागो वाघ लागो करताना काही किदो धाटो अब काय करू धाटून वावडी मुडी मारते नो वावडी मुडी मारणू पण पारंबील लचुंगानो मायू लटक गो पारंबील लटकन तळे आणि पारंबील पकड लचुंगो आणि वत्रा मोन काही वाटो उचे ती मन वाघ खाय ना आवस अब कळू काही हेट उडी मारणू हेट उडी मारू तो हेटकू बेटो वावडी बुड्यान मोठो नाग मोठो साप फणी काढून बेटो वावडी बुड्यान अब हेट उडी मारू तो हेट खाली पाहिलं तर नागोबा आणि वरी पाहिलं तर वाघोबा अब काहीतरी करू काही इलाजच कोण चालरो उपर वाघ खाय ना आवस केला आणि हेट जाऊ तो बुड्यान मोठो ना साप फणी काढून भेटोच आणि हो पारमीन जे लचुगन तळू लचुगरोचं कोण जे हा मुळी विख्या आणि पारंबी लचुंगोचं आणि पारंबी काही भेटोच आग्या मंगळो भेटोच काय भेटोच आग्या मंगळो आणि वाग्या मंगळो अभी पारंबी हलगी पारंबी हलेती वर आग्या मंगळे माकी सारी उठन तळीवर मुंडे बार बेसेल लगी मुंडे बेसेल लगी आतरी वेदना येरी आतरा दुःख येरो दुःख सहन करो कोण पारंबी वाळो व्यक्ती मनुष्य हा भाऊ सारी दुःख सहन करो पण जे आग्या मंगळ्यापर्यंत एक मधेरो थेंब वर जिभे पळणो काय कळो जिभे पळणो सारी चारी ओढी ती उची ती दुःख हेटे ती दुःख आणि तिसरं म्हणजे माकी काठरीवर शरीर अब कळू काही एक आग्या मंगळ्यापर्यंत मधेरो एक थेंबवर जिभे पडो वा काही मिठो लागो की देखो काही मिठो लागो की लागो एक मधेर थेंबे मऊ सारी दुःख विसर्गो सारी दुःख बोलगो जू सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे तू संसारे मग जे दुःखचंही पर्वते समानचं सुख पाहताय जवा परमांचं करताना धरी आठवण मानी संताचे वचन तो संतेर वचन माने तो करो सुखचं
करताळी बापूजी किरेचं गोविंद के गुण गाऊ रे बाळा. दुःख राकटे संसारे मयूरो. आपण काय करायचं दीपी सावगी देवेन बोल जावाचा दीपी सावगी देवेन बोल जावाचा घमंडे आपण संतेन संत बोलदारे बापून बापू बोलदारे करताणी दुःख सभी कट जाय रे मन हरी भजने मग आयोर चार वातीत देवेन बोल रेच आपण चार वात कोणाचं जवानी जवानी रो मद द्रव्य द्रव्य म्हणजे पिसा अधिकार मद आणि विद्यारो मद दितीन भजन आवगे दशक ज्ञान प्राप्त योगो की मारा आवडा कोई महाराजांची हाई घमंड आणि हे करताना हे चार वाती ते आपण देवेन भोडरेचा शास्त्रांनी संतांनी जे कर्म करू नका सांगितले ते कर्म करणे म्हणजे निषिद्ध कर्म धृतंच मासम मदिरांच वेशा मर्गयार्थ चोरे परदार सेवा यतानी सप्तम व्यसनानी लोके घोरांती घोर नरक नयंती. देखो अचानक अपने एखादी काम हम चले गए अब मोठ्या माल छिदा पर छोड़ दे पण बुढे ठाड्याच गळे रबरेच पता कधी कधी मारुती पारे पतार डाव चाल रोज समजो पतार रमणू चोरी कळू परदाला गमन कळू परनिंदा कळू आणि दारू पिणू शिकार म्हणजे सस्या मारण लायरो लाही ती तर मारण लायरो आणि असे चार म्हणजे परनिंदा म्हणजे संतेर निंदा करेरो हरिभक्तेर निंदा करो हे सात वाता जो मग क्या करायचं हो ताबडतोब नरकेन जावस तुका म्हणे सत्य कर्मा व्हाय साये आणि घातलिया भये नरका जाणे करताना बापूजी करायचं लाभ सभी मिल जाए कुणचे तंत्र जाय की हाटा का जाय की काही जाय काहीच घेता येणे पण घडी रो मग क्यारो भरोसो नाही करताना याडी हो घमंड मत करो की वाटच मार्कन आतराच मार्कन वतराच काहीच नाही आता काहीच नाही जन कळगो और जीवन समोर जन कळगो वन मळगो जन कळो कोणी होतच रे गे करताना कळेवाळ्यांचं तैसी चिंता पार वाढवी ती निरंतर जीवी सुनी आसार विषयाधिक चिंता समायुक्ता बिंदू मात्रेन विशेषता सजीव दहते चिंता निर्जीव दहते चिता. अब ज्ञानेश्वर महाराज चिता काय करायचं चिता मऱ्या मंक्यानं एक वेळ बाळाचं पण चिंता जीवते मंक्यानं सारी आयुष्यभर बाळाचं करताना चिंता ती शरीर घटचं मातासम नास्ती शरीर पोषणम भार्यासम नास्ती शरीर तोषणम विद्यासम नास्ती शरीर भूषणम चिंतासम नास्ती शरीर शोषणम. याडी बापे सरी को हे शरीर पालन पोषण कोई कर सके नाही पत्नी ही शरीर तोषण करायचं आणि विद्या ही शरीर भूषणचं चिंता ही शरीर शोषण करायचं करताना चिंता से चतुराई घटे दुःख से घटे शरीर तो दुखे ती शरीर घटचं ऐशिया नाना अवस्था आपुल्या ही मरणा परता वाहे कुटुंबाची चिंता आई कायता सांगेन तो चिंता आणि चिंता फरकचं करताना चिंतने
तद्रुपता व चिंतन करू लागायचं भगवान परमात्मानं किंवा खादो पिदो सुखे ती सुतो नाहक जमानो खोयोर काही खालेरो पिलेरो तर खानताने सोजायरो ही कहू पोर मतलब चेनी किंवा खाया पिया मोज मनाया नाहक जमाना खोयार तो हरी भजन जोपर्यंत भगवान परमात्मारो भजन कळेनी तोपर्यंत तसं लिहिलं ती प्रकारे परवाशिरच एक रच तिकीट धारक आणि एक रच पास धारक बापुरे भजन सरी रेल चालो गोरो रेल खडीच झटवी जाये वाळीर झटवी जाये वाळीर गोरो फोटो कोणी आहे वाळीर तो ही रेले नाही मग करो मनुष्यचं बुद्धी बडी चतुराई बडी देह ममता अतिशय लिपटी है ज्ञान बडा धनधाम बडा जग में कर्तृत्व प्रगटी है गजबाजी द्वार मनुष्य हजार तो इंद्र समान कोण घटी है मानो एक हरि के भजन बिना सुंदर नारी की नाक कटी है करताळी बापूजी केले पल घडी रो शेने मिथ्याचही सारी कया माही माया भारी आणि भुलगे नर संसारी र संत समागम भारी जगे म तरगे नर संसारी र संत समागम भारी जगे लबाड दुनिया पालट वेगे धुंदी बरगी ओळख चेनी केरी र ही मारो ऊ मारो करकर बंदा उमर गमायो सारी र चार प्रकारचे चिंतन विषय चिंतन प्रदोष चिंतन व्यर्थ चिंतन आणि भगवत चिंतन व्यर्थ चिंतन म्हणजे काय व्यर्थ म्हणजे योरो कुये न ओरो कुये म्हणजे व्यर्थ चिंतन मारो कुये न ओरो कुये हानु व्यर्थ चिंतन चालरोस व्यर्थ याचे कसे होईल आणि त्याचे कसे होईल म्हणजे व्यर्थ चिंतन विषय चिंतन म्हणजे कामी मग क्या करायचं प्रदोष चिंतन म्हणजे परमार्थी माणसाने दुसऱ्याचे दोष पाहू नये भजन्यानं दुसऱ्या दोष न देखणू स्वतः दोष देखणू भजन्या लोक परमार्थी माणसाने स्वतःचे दोष पाहू नये दुसऱ्याचे दोष पाहावे किंवा दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा स्वतःचे दोष अगोदर पाहावे बुरा जो देखने में चला बुरा न मिल्या कोई अन खुद से देखा तो मुझसे बुरा न कोई स्वतः शिवाय बुरा कोई रे नाही करता आंगळ्या अंतरंगेनं शुद्ध करो आचरण शुद्ध करो आहार शुद्धो सत्व शुद्धी सत्वशुद्धीच दुर्वा स्मृती लाभे सर्व ग्रंथींना विप्र मोक्षे जैसा खावे अन्न न वैसा होय मन जसो अन्न खायावंच आपण बुद्धी निर्माण वच करताने बापूजी केरेचं सासून तो बोढी माराचा
पोरो गुरुई सवारे वाड्या दुनिया चली जाव मुराती रे जाव किराती धरती पाया चली जाव मुराती चली जाव मूर्ती रे जाव कीर्ती धरती पांबर ज्योतिर काय कीर्तीरो ठेवा रे म्हणणार कम से कम गामेवाळ लोक नामले तो घरेवाळ तरी नाम लिहो घरेवाळ तो घरे म्हणून कमीत कमी आपण सारी भावकी तरी नाम लिहो वसो तरीच आहे करताणी बापूजी केरेचं धर्मे पचरो रवी धर्मेप जेरो रे विश्वास माता पिता रो रे खास मने मशांती जग कर आरती धरती पांबर ज्योतिर मरावे परी कीर्तिरूपी उरावे काहीतरी कीर्तिरो ठेवा रेणू आणि बापूजी एक एक भजन म्हणजे वेद मंत्राचं आणि झपकी दो वाल्या कोळी रे झपकी दो वाल्या कोळी उदाहरण लिहिरेचं जप असं वल्ल्या कोळी उलटा नामा जपत जाना वाल्मिक भये ब्रह्म समाना असो सात रांजन पाप बरेवाळो वल्ल्या कोळी निस्ता मरा शब्द जपेवाळो वर उद्धार निस्ता राम नामे ती वर उद्धार वच चरित्र से रघुनाथ से शतकोटी परमिस्त्रम एक एक अक्षर पुसा सर्व पातक नाशनम बीज मंत्र रामनाम फळ शतकोटी रामायण करताने भूमी माता मारिया रोणी रक्षा करा देवा वनमाळी अंगेरी घडी वना कोणी काळी हे राम हे जपकी दो आल्या
वालिया बाळो वाला बिगेरा ज्ञानेश्वरनं झाले रे बाबा खाली आना बोलायो पुराण साधुरो चमत्कार देखरा वालिया बाळो वाला बिगेरा वालिया बाळो वाला बिगेरा सेवालायला झाले गोरे भाई शिकारी बाळायो शिकारी साधुरो चमत्कार देखरा वालिया बाळो वाला बिगेरा बाळा दोषे वालिया बाळो वाला बिगेरा वसरा मेरो बळो ईश्वर गोरू मावे गो अवतार धर मेरो धोजाओ देखरा वालिया बाळो वाला बिगेरा बाळा दोषे वालिया बाळो वाला बिगेरा बाबूजी गेले वसरा मेरो बळो ईश्वर अरे गोरू वेगो अवतार धर्मेरो ध्वजावरो देख रामजी वालिया बळो वाल्मिक बापूर आजही धर्मेरो झंडा आज 12 राज्य धर्म विश्व से जगत प्रतिष्ठा यतो धर्म ततो जय नास्तिक सत्यात परो धर्मा सत्य समान कोई धर्म छेनी आणि एक एक भजन बापूर वेद मंत्र ज्ञानेश्वरी जसो एक जरी मूवी अनुभव एमले आहे तो जीवनेर उधारे हो तो ईश्वर सिंग बापूर एक भजनेर कडी जर आपण एक जीवने लिहाय किंवा अनुभव लिहिले तो जीवनेरो उधारे हो समजेरो आणि बापूजी केरेचं पहिला स्वर्ग सुंदर काया दुसरा स्वर्ग घर में माया पहिला स्वर्ग सुंदर काया म्हणजे घर छेनी दार छेनी अंबर काया काही मागू हरी तारे गणिती आणि थोडा धनेरी जिंदगानीर प्रत्येके 9 प्रकारे तापस दत्ता महाराज તમને 9 प्रकारे ताप थकचे नहीं प्रत्येके 9 प्रकारे तापस ज्ञानेश्वर महाराज તમે ताप थकचे नहीं हाँ प्रत्येके 9 प्रकारे तापस हे 9 प्रकारे ताप हे सारी ताप जाय करता काही कवळ लागे आपण तसो आप थंडी लागरीच आम्ही थंडी दंच आप घणं थंडी लागरीच आपण काय कर्या थंडी लागे जरा अंगार ताप्या शेकोटी कर्या नी आप काही भजन्या अंगार ताप रेते बार तोही जो अंगार तापाचा शरीर करता जसो थंडी ताप हिवताप संताप मनस्ताप पस्ताप अनुताप आदी भौतिक ताप आदिदैविक आध्यात्मिक आणि आदिदैविक असे आदिभौतिक असे 9 प्रकारे आहेत ताप हे सारी तापेन काही कोण लागे थंडी ताप जाय करता काही कोण लागे हां शेकोटी कोण लागे अरे वा बराबर तो थंडी ताप जाय करता तो आपले ना डॉक्टर सलाह लिहू लागे थंडी ताप हिवताप अब कोरी कोरी हिवताप किती आपले काही किती हाडीताप अब हाडीताप बाहेर पाहिजे काही कोण लागे डॉक्टरकडे जाऊन गोळी लिहू लागे गोळीचा इलाज नाही होतो इंजेक्शन लिहू लागे इंजेक्शनचा इलाज नाही होतो ऑपरेशन कोण लागे हां जू संतेकडे जायशिवाय आपण खरो अनुभव कळ्याळो कोणी मनस्ताप म्हणजे सामान्य मंक्यान काय केले आणि काय झाले काय करायला गेलो सामान्य माणसात म्हणजे मनस्ताप पस्ताप म्हणजे खडतर म्हणजे साधकाला पस्ताप होतो आधी भौतिक ताप माणसापासून माणसाला जो होतो तो आधी भौतिक ताप भूती उपद्रव दिदला ताडीला अथवा निस्तेजीला त्याने चित्ती दाहो झाला आधी भौतिक बोलीला तो ताप किंवा देही प्रगटे रोगव्याधी तेने हळली तापे बुद्धी लोळेन पुरे दुखावती आध्यात्मिक त्रिशुद्धी तो ताप वसू न शके पाप जाये त्रिविध तो ताप हे सारी ताप संध्याकडे जाया ईश्वर सिंग बापूकडे जाया वर चरणेकडे जाया जण हे सारी ताप आपण जाय आणि तर ताप कोण जावळे जर आपण कदरे भजन बोडरेचा नाजरेचा कुदरेचाही काही उपयोग मतलब आहे नाही फक्त काहीतरी अनुभव परिवर्तन करो हे बापूजी भजनचं हे जर भजन कोण रे हे तमाशा योगच भजन म्हणजे कधी कधी तमाशा योगच चालरोच आपल्या समाजामध्ये तोही तमाशा मत करो फक्त काहीतरी आयवाळ पिढी भविष्यात कोरीकोरे काही शिस्तच कोरीकोर समाज मग आपण रात्री आम खरदडीने घेते जवळपास पुरो मंडप भरवतोय फुल आणि मंडप 1000 एक तरी पब्लिक येते रात्री सामने कीर्तन खरदडीनं रात्री 7 कीर्तन येतो
आणि एक शिस्तेती कोरीकोर समाजम जसं शिस्तच जो आपण समाजम बी शिस्तशीर भजन बोलणं आपण जर नारदेर गादीची हाय गादी सोडून आपण धासगेमाचे कीर्तनेर भंग येवो भजनेर भंग येवो हो मत करो फक्त ही जागा सोडेची नाही हाणू एक हाणू केवळोच बरो बंजारा समाजन कारण ही गादीर मर्यादानुसार आम्ही केवळोच नारदेर गादीचं तो करताना संतेरा जो आपण बोलचं बोलीनुसार आपण चालू तिनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही बंगला घुमा बळायो रे, हरी तीन गुणे रोगार अरे पाच तत्व कुणच पंचप्राण प्राण अपान व्यान समान आणि उदान हे पंचप्राणे माहिती एका देह विलीन जर येगो नार काय रे रोज नार काहीच कोण रे रोज बापूजी जे केरेच व आपण अनुसार जर चाले तो आपण खरो हो प्रमाणातच पण आपण एक म्हणती आत्मा सगुण एक म्हणती आत्मा निर्गुण एक म्हणती वेगळी खुण आणि सगुण निर्गुण कोणचो परमात्माचं असो परमात्मान ईश्वर शिव बापूकाचं जसं आपण जुनो कपडा काढून काही करायचा फेकदाचा नवो कपडा धारण करायचा श्रीमद भगवद्गीता संत शिवचरण बापूकाचं जुनो कपडा काढणं नवं पेर जुनो कपडा काढणं नवं पेर गती पावचं नरदेही म्हणणार आणि धारण करायचं नवं शरीर आणि देहेर सारू रे अज्ञानी देहेर सारू रे अज्ञानी जसो देह करता अज्ञानी लोक रोरेचं जू जसो भगवान परमात्मा करताना बापूजी केरेचं पाच तत्वेरी भीता बाळायो तीन गुणे सब घट राम ही राम हमारो सब घट राम ही राम सर्व घटी राम देहादेयक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी कबीरा कुआ एक है पनियारे अनेक बर्तन सबके न्यारे पानी सब में एक सारी घटे भगवान वास संतेर वास देवेर वास कळेवाळ्यांचं न कळगो न मळगो जन कळो कोणी व वतजरेगे करताना बापूजी केरेचं रोमे रोमे मग छाया चलायो चेतन जीव बसायोवर अब चेतन जीव कोण जोच हो आपण जो जोपर्यंत संत्यगण जावानी दे तोपर्यंत आपण चेतन जीव कळावं कोणी ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुखराशी रोमे रोमे मग छाया चलायो माही पाहुण्यावर खांबर 10 दरवाजा कुणास कुणास ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आपण ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ती आपण हात दिनो मुंडो दिनो जीभ दिनो दात दिनो शे कान दिनो सामने ये इंद्रिय ती आपण भगवान परमात्मारो भजन जर करे तो दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेणे सुदोडसीत नारायण नाशे जीव पण भावरोग किती जाय जण आपण संत्यगण जाया देवगण जाया जण आपलो भावरोग जाय हौज आपलो का भावरोग किंवा रामनाम की औषधी
खरी नेत से काय अंग रोग व्यापे नाही तो महारोग मिट जाय महारोग करण नष्टे जन संतेकन जाया जन बापूकन जाया जन खरो रोग आपणो जाय जन्मेरो दुःख जन्मेरो दुःख होतं मग जन्म म्हणणे दुःख संतेकन जायर पाहिजे आपण जन्म म्हणणे फेरा चुकी करताना बापूजी केल्याचं सुरत मुरत का मरदांग सदगुरु भेद बतायो दास कबीरा क्योरो भाई घटे घटे में समायो रहा सारी घटे में भगवान वास आणि जोपर्यंत આપણે जीवनेમાં आणताणी बदल करो बदल परिवर्तन करो परिवर्तन जोपर्यंत येई नाही तोपर्यंत आपण खरो परमार्थ कळे नाही तो सारी सज्जनो आप जास्त वेळ न लेता बापूजी लढी बोलला आणि कार्यक्रमातच पूर्ण विराम देना का बंगला बांध लेळा राम बंगला कचनेरी राम देवी बचनेरी राम देवी बचनेरी राम करताने पहिला स्वर्ग सुंदर काया दुसरा स्वर्ग घर में माया घर चेनीदार चेनी चेनी अंबर काया र काही मांगू हरी तारे कनीती अरे थोड़ा दनेरी जिंदगानी र थोड़ा दनेरी जिंदगानी माई सज्जनो गर्व न करता भगवान परमात्मा रो परदारा पर धन पर निंदा पर पीडन सांडुनिया भजन हरीचे करा सांडुनिया भजन ईश्वर सिंह बापूचे करा करताना बापूर भजन करो शिवेन याडी बेन पालकती वारण बेसो शिवेन एकला पालकती वारण बेसो आळस काढो दिले मैर सतसंग धरा तुम्ही हरी भजन करा पाठी लागला असे काळ अरे दात खातो कर्र करा कर्र कर दात खारोज याडी हो तरी आपण घेरी देऊ आपण सुतेचा भजनात केव कर जाग मुसाफिर कहा सुतोची काळा माते पर आयोर निंदे भरोसे पुन्हा रे रेवणू
मार झपट लेजावर आपणच केव करत आपणच जाणतो निंदेव सोजारेचं करताणी निंदेरो करायचं भरोसो चेनी तुकाराम महाराजांना नामले ती काळ धासच ईश्वरसिंग बापूर नामलो सेवा बाहेर नामलो काळ धासच तुकाराम आवडी शक्तीचं ईश्वर आवडी शक्तीचं सेवा भाया सेवालाल केतो आवडी शक्तीचं देखो धावतो नेमत मी ना के जाव सर तुकाराम हे राम तुकाराम नाम घेता काप्ययम यम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ ईश्वर नाम बापू रो अमर नाम बापू रो अमर ईश्वर सेवालाल हे लाल सेवालाल नाम भाया रो अमर नाम भाया रो अमर सेवालाल हे लाल सेवालाल बोलो सेवालाल महाराज की जय गुरु ईश्वर नरसिंह भगवान की जय महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय करताना सज्जनो संत नामे मग ताकदचं हो शक्तीचं म्हणून नाम जरी लिहिदे तो पापेर निरसन वच पापेर खंडन वच धर्माचे पारण करणे पाखंड खंडन तो पाखंडेर खंडन करे करता संतरच की नास्तिक सत्यात परो धर्मा सत्य समान कोई धर्म चेनी आणि धर्म विश्वसे जगत प्रतिष्ठा यतो धर्म ततो जय जर धर्मेर मार्गे आपण जर चाले धर्मे तत्परता मुखे मधुरता दाने समुत्साहिता गुरु विनेता शिवे भजनता गुरु कण विनेता नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता करताने ईश्वर सिंह बापुरी नगरी आज हमारा याडी झुणकाबाई गोटीराम आडे देखो हे घराणो म्हणजे ईश्वर सिंह बापूर एकनिष्ठ भक्त एकनिष्ठ घराणो हे घराणे मग नायके नाम काय डोकरा ना हां गोटीराम नायक देखो हा ईश्वर सिंह बापूरो परम भक्त येतो आणि जे परम आज बी हम प्रत्येक ताण जावचा वयस्कर मग क्या घणे कमी रेगे वयस्कर बुजुर्ग मग क्या घणे कमी रेगेच सज्जनो पण आपण जे आयवळ पिढीचं हे पिढीने संस्काराचे लगाव याडी बेनं बालबच्चांना संस्काराचे लगाव म्हणजे कम से कम संस्काराचे व्यसनेती दूर रो फॅशन मत करो व्यसन मत करो आणि फक्त भगवान नाम चिंतन करो चिंतने तद्रुपता तो ईश्वर सिंह बापूर एक भजन वेद मंत्रचं तो करताना याडी बेनं शिवयाकडा उचात करो तनमन धनती बापूर नामलो वाजे टाळ्या टाळी होय होळी विघ्नाची महापापेरासी तीही केलं होळी वाजविता टाळी संत ईश्वरसिंह बापूच्या नामे संत सेवा भायाच्या नामे सुभाष बाबा कस काय ऐकलं कीर्तन होतं का तुमचं बरोबर हो कीर्तन येत होतं बरोबर वा ठीक आहे हो वा 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 ठीक आहे वा वा बघा भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन सत्संगमेव लभ्यते भाग्य लागच कोणशी मग क्या ना योग लागच भाग्यच लागच योग दर्श प्रश्न भजन रूपाना हरी पाप कहूं वेद पुराणा एकमेकर भेटीगाडी ती प्रेम वाढायचं ईश्वर सिंह बापून जसं होतं प्रेम दिने शिवचरण बापून जसं प्रेम दिने वसो ज्ञानेश्वर माऊली पुतम तमरो प्रेम रेदो आणि हई नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा किंवा रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर बचरण जाई तो ईश्वर सिंह बापूर झेंडा धर्मेण झेंडा अमर रेणू आणि करताणे आब आयवाळा 31 तारखेनं अमरगडेनं 31 तारखेनं ब्रह्मलीन राष्ट्रीय संत शिवचरण बापूर तिसरी पुण्यतिथीचं पत्रिका लावायचं गाडी माहिती हां तो पत्रिका देणार क्वेश्चन आणि 31 भजनचं 1 तारखेनं कीर्तनचं
परभणी महिला कीर्तनकारचं परभणीर महिला आशाताई जावडेकरांचं परभणीर मुंदुरो कीर्तनचं ज्यानं वेळे माहिती वेळ जर आयरीचे होतो असं कोचो आणि करताना याडी भेनं शेवण्या काळा खणखण टाळी वाजाव याडी हो आणि टाळी वाजे तो आता आपण पाप्या नीट सर मजकस खणखण टाळी वाजाय या हाती जर आपण काही झुटो मुठो खाल देणो तो आत पाप निरसन वच किंवा झुटही खाना झुटही देना झूटच्या बेना ज्या सुमतीता संपत्ती नाना ज्या कुमतीता विपती निदाना तो करताना शिवनेकडे उचात करो तनमन धनी दिवा पूर्ण येते कंटाळी वाजव ए राधा राधा कृष्ण कोळणं बोल रोज आम्ही बी कळ नाही काय हमज खोटी वाट आम्ही नाही काय बापूर एक निष्ठ हे राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण हो देखो मग यार आपण गळो म्हणजे कागला नाही म्हणून गायन कोकिळा घेत नाही म्हणजे आपल्याला आज सरकार महिला मंडळी आरक्षण देरोच का दे ना को द्यावळच काय गो आरक्षण 50% आरक्षण महिला मंडळी स आणि करताना तमे ना गायन कोकिळा घेत नाही लता मंगेशकर तमेन घेत नाही मग ह्याला गळो म्हणजे कागला नाही कुर्र गळवली गळो मग ह्याला तो या शेवण बोला खणखण आणि खणखण टाळी वाजलो जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा ईश्वर सिंह बापू सेवा भयात आजाणो वसो गुरु ईश्वर सिंह भजने मयो सारी अंगी देव रमायवर करताना खणखण टाळी वाजव ए राधा अब हमारा प्रभाती काही आळो कोणी आळो कारण दुसरे उडी हमारो कार्यक्रमचा सवार पिपळ तो हमारी याडी झुमका बाई गुटीरा माडे इंदूर आत्मान तो हमारी याडी आत्मान चिरकाला सुख शांतीमुळं करताना 2 मिनिटे करता श्रद्धांजली देण्याचा मंत्र पुष्पांजली